महाराष्ट्रात होत असलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना, आरपीआय, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्ष यासोबत महायुती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। तशा पद्धतीच्या बैठकाही सुरू आहेत। शक्य आहे तिथे राष्ट्रवादी सोबत सुद्धा युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मात्र सांगलीप्रमाणेच काही ठिकाणी राष्ट्रवादीचं वेगळं काहीतरी चालू आहे। आता त्यांनी ठरवू द्या काय करायचंय ते, असं सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे। मिराजमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आणि शिवसेनेचे युती असे सांगितले असल्याचं सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय। यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार अतुलबाबा भोसले, भाजपचे प्रभारी मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते। अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे। आजच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिराज इथं 15हून अधिक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे। पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षातील माजी नगरसेवकांचा समावेश आहे। सांगलीतील महापौर राष्ट्रवादीचा होणार। या राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्याविषयी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, आमचा महापौर होणं हे प्रत्येकानं म्हणायचं असतं, पण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा महापौर भाजपचा होणार हे विधिलिखित आहे, असा दावाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे। दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही आरपीआय बरोबर बैठक केली आणि आम्ही जनसुराज्याबरोबर बैठक केली। ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 2929 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे। प्रामुख्याने शिवसेना, आरपीआय या काही भागामध्ये, जनसुराज्य या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची। राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची। त्यामुळे इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, आरपीआय, जनसुराज्य बरोबर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचा राहिला। गेले 2-3 दिवस त्यांचं काही ते वेगळं चाललं आहे असं कळतं। एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली, असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे। तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत, देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या। केंद्रात अमित भाईंबरोबर एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की 2929 महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत, पण शिवसेना बीजेपी युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून आणि देवेंद्रजीकडून। असं प्रत्येकाने म्हणायचं असतं, असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील। पण सर्वसामान्य आणि आमचं होणार हे म्हणणं नाही आहे, ते होणारे विधिलिखितच आहे। मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले 1-2 महिने सातत्याने येऊन महायुती म्हणूनच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका लढवली पाहिजे माझा प्रयत्न राहिला। आता त्या प्रयत्नाला प्रत्येकाला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही। आता दिसतंय की यश आलं नाही। राजकारणामध्ये कुठल्या क्षणी काय होईल, आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे, संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रवादी इथे काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार आहे, होऊ शकतो। त्यामुळे प्रयत्न हाच राहिला। संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही आणि आता महानगरपालिका पुढे झेडपी नाही, महायुती एकत्र लढावी। पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले। जेवढ्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी मान्य देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली। आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अभकडामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून दिली की ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा।